एक पूर्णगड गाव आहे, तिथे भजन सम्राट भगवान लोकरे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांच्या भजन मंडळाचं नाव दत्तप्रासादिक गुडेबटार. गावखडीची शान आपल्या सर्वांना माहिती आहे. संगीत रत्न विलासबुवा पाटील. म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा हा परिसर तेवढ्याच तोला मोलाचा आहे. महाराष्ट्र राज्य स्तरावरती या परिसराने अनेक खेळाडू जेवढे दिलेत तेवढेच कलावंत सुद्धा दिलेत. नाट्य क्षेत्रामध्ये या गावखडी गावचा एक वेगळा इतिहास आहे. इथला रंगमंच नेहमी सजलेला असतो आणि इथला प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार लपलेला असतो. चला मॅच ऑन होते, मॅच ऑन होऊ दे लवकरात लवकर. सलामीची जोडी मैदानामध्ये दिसते. गौरव नागवेकर स्ट्राईक घेईल की बाबू गुडे स्ट्राईक घेणार. दुसऱ्या बाजूने निखिल सारंग. हाय व्होल्टेज मुकाबला असेल हा ग्रामीण गटातील. याचाच अर्थ पुढचा जो सामना राहणार आहे ग्रामीण गटामध्ये तो विश्वेश्वर देवांशी विश्वेश्वर गावडे अंबेरे विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यामध्ये राहणार आहे. त्यामुळे तीही मॅच अगदी वाखाणण्यासारखी असणार आहे, पाहण्यासारखी असणार आहे, देखणी असणार आहे. आणि अप्रतिम टॅलेंटने भरलेले खेळाडू आपल्याला दिसत आहेत. आत्ता इथे क्वालिटी विरुद्ध क्वालिटी दिसणार आहे. जेव्हा बाजार भरतो ना तेव्हा तो रस्त्यावरचा माल असतो, पण जेव्हा मॉल सिस्टम उदयाला आली आणि त्याला AC मध्ये एखाद्या प्रॉडक्टला ज्या पद्धतीने ठेवलं जातं ना त्या प्रॉडक्टला किंमत वाढते. त्याच पद्धतीने या टुर्नामेंटची किंमत या खेळाडूने वाढवली आहे. कारण या खेळाडूंनी स्वतःमध्ये कल्पकता, गुणवत्ता आणि नेत्रदीपकता, क्रिकेट खेळावरचं प्रेम आणि क्रिकेटचं कौशल्य इतक्या मोठ्या प्रमाणात स्वतःला सिद्ध केलेलं आहे ना, त्या सिद्ध हस्तांना सलाम आहे. म्हणूनच इथे पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक अजूनही या ठिकाणी इतक्या गडू वातावरणामध्ये सुद्धा आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. निखिल सारंग टू गौरव. पहिलाच बॉल पॅडवर आदळतोय, पायांवर आदळतोय. शॉट खेळायचा होता, लेट झाले. वरती विकेट मारा निखिल सारंग यांच्याकडून. पहिला बॉल येतोय, यावेळेला टॉपेज लागते. दुसरा बॉल इनफॅक्ट एक धावेसाठी गौरव नागवेकर. मोठं नाव गुडेबठार. आपल्याला माहिती आहे रत्नागिरीतील एक प्रसिद्ध क्षेत्र गुडेबठार आणि दत्तप्रासादिक या नावाने खेळताना हा संघ दिसतोय. बाबू गुडे यांच्यावरती नजर असेल. त्यानंतर येणारा आणखीन एक फलंदाज त्यांचा सितारा. त्यानंतर सुमित. साहिल नंतर येतो सुमित. त्यामुळे फलंदाजांची भरणा आहे. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला टॉपेज लावून जातोय वंडीच्या डिक्लेरेशन झोन मध्ये. निखिल सारंग हे नाव फार मोठे आहे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये अनेक गुणवान खेळाडू आहेत, अनेक ऑलराऊंडर आपण पाहिले. आणि त्या ऑलराऊंडरला जर मोठ्या लेवलला आपण 10 टॉप खेळाडू काढले तर त्यामध्ये निखिल सारंगचं नाव नक्कीच येईल. नक्कीच विदिन द 5 पहिल्या 5 मध्ये ज्याची गणना होईल तो. कारण क्वालिटी विथ पेशन्स खेळाडूकडे ती कल्पकता पण आहे आणि तेवढे संयम पण आहेत. विथ पेशन्स तो आपल्याला पाहायला मिळतो आणि तितकेच चांगले क्रिकेटिंग संस्कार त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये झळकतात. तो आहे निखिल सारंग. पुढचा बॉल ग्लान्स झाला एका धावेसाठी. संघाची धावसंख्या झाली 3. पुनश्च एकदा पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. गौरव अटॅकिंग मोडवरती आलाय परंतु निखिल त्याला दाद देत नाहीये. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये. हा मात्र फुलर लेन ब्लॉक करण्याचा प्रयत्न खोदून काढावा लागला. थोडा मागे गेले आणि त्याला ग्लान्स करण्यासाठी किंवा त्याला रिस्टने थोडा म्हणजे ज्याला म्हणतात ना अँगल क्रॉस करून शॉट खेळणे. एक धाव. 4 धावेवरती संघ पोचतोय. आता मात्र अटॅकिंग आक्रमकता असणारा हा बाबू गुडे इथे अटॅक करेल का, आक्रमण करेल का निखिलच्या विरोधात. ओ नो चान्स. निखिल मात्र रूम देत नाहीये, अजिबात वेळच देत नाहीये. फलंदाजाला जागा मिळत नाहीये. त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये शॉट खेळावा लागतोय. एका धावेने समाधान मानतोय. इथे मात्र हायफाय दिला जातोय निखिल सारंगला. वेल बोल्ड म्हणून पहिल्या षटकाची समाप्ती होते.
कधी चालू झालं कधी संपलं. 5च धावा मिळाल्यात. सावध सुरुवात. पण मी सांगतो या मॅच मध्ये जेवढ्या धावा बनतील तेवढ्या धावा इझी तरीकेने येतील असं वाटत असेल तुम्हाला तर तो गोड गैरसमज आहे. कारण दोन्हीकडे आहे गोलंदाजी, दोन्हीकडे आहे फलंदाजी. खरं तर या मॅचमध्ये आपण बॉलिंग वर्सेस बॉलिंग या माध्यमातून या अँगलने पाहायला पाहिजे. कारण दोघांकडेही चांगली गोलंदाजी आहे. सागर येतोय गोलंदाजीसाठी. फुलर लेन पुन्हा एकदा मिस करतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं म्हणतात, परंतु यावेळेला मात्र मिस गोलंदाजाने पण केलं. ओव्हर पिच बॉल करण्याचा प्रयत्न, स्लोवर फसवलं जातं ना फलंदाजाला, त्या पद्धतीने ही गोलंदाजी आहे. धावसंख्या 6. सावध, अगदी सावध सुरुवात केली जाते. सागर पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेला मात्र दांडी झाली आहे. गोल 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 गोल. एक शायरी आहे बाबू घोडे यांची. फलंदाजी पाहिली ना, मगाचपासून अटॅकिंग मोडवरती होती, परंतु आता मात्र काय झालंय की उम्रभर गालिब एक ही भूल करता रहा धूल चेहरे पे थी और मैं अपना आईना साफ करता रहा. कारण इथे बॅटिंग मध्ये स्किल मध्ये थोडीशी प्रॉब्लेम आहे, त्यावरती काम करायला पाहिजे होतं, परंतु अटॅक कडे आपण पाहत राहिलो. धूल चेहरे पे थी पर आईना साफ करता रहा. गालिब, मिर्झा गालिब यांचा हा शेर, शायरी मिर्झा गालिब. पुढचा बॉल नवीन फलंदाजासाठी. परत एकदा त्याच पद्धतीचा लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळाला आपल्याला. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. संघाची 7. नवीन फलंदाज जो मैदानावरती आलाय तो आहे चिन्मय. गोलंदाजीच्या माध्यमातून ही 1 डाऊन गोलंदाजी करतो. फलंदाजीसाठी सुद्धा 1 डाऊन आलाय. इथे काय झालंय, वाईड बॉल पंचांचा इशारा येतोय आणि 1+1 आहे का की कीपरने काम केलंय. थोडं लांब आहे त्या ठिकाणी आणि जशी प्रतिकृती इथे येते, प्रकाश परावर्तित होतोय, त्यामुळे तिथलं काही कळत नाही आम्हाला. एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या 8. पुन्हा एकदा खोदून काढलाय. यावेळेला कोणताही चान्स नाहीये, चान्स अजिबात दिला जात नाहीये. काय गोलंदाजी आहे सागर यांच्याकडून. आज की जो शाम है आप सबके नाम करता हूँ, कल तक जो अनजान थे हम सब उसी का जिक्र अदा करता हूँ. सागर इथे सांगतोय ना की मी सुद्धा आपलं नाव रोशन करण्यासाठी आलो इथे. नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला थोडासा लाईन पिच मागे ठेवली आणि अक्रॉस द लाईन शॉट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी जाईल. वळलाय दोन्ही फलंदाज दुसऱ्या धावेसाठी. 2 धावांनी धावसंख्या वाढवली आहे. डबल फिगर मध्ये पोहोचते. 11 9 धाव्यावरून फ्लाय केलंय. 2 धावांनी 11 वरती. शिडी चढण्यासाठी एक पायरी तुम्हाला छलांग वरती मारावी लागते, परंतु जेव्हा कधी आपल्याला एक बोनस मिळतो ना षटकाराचा, तेव्हा आपोआप आपण एक मोठी शिडी घेऊन वरती फ्लाय करतो. लिफ्ट करा दे तो मुझको भी तो लिफ्ट करा दे, बोलतोय फलंदाज. हो ना, आता ना पता फलंदाज बाद होतोय. इथे पॉवरफुल गोलंदाजी बॅटर कडून झाली आहे. भूल गोलंदाजी आहे पॉवरफुल आणि जावं लागतंय कारण दांडी झाली आहे गोल. या पुन्हा एकदा इथे काठी उद्ध्वस्त केली जाते. अजून एक धक्का मिळतोय. दुसरा झटका लागला जातोय. नाचणे संघ हावी होतोय. कंट्रोल्ड गोलंदाजी नाचणे संघाची. नवीन फलंदाज मैदानात साहिल येतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होणार. गोलंदाजीचा भार स्वीकारला जातोय. प्रथमेश सोनार यांच्याकडून. वर द विकेट मारा. त्यांच्या समोर आहे गौरव. लेगस्टिकच्या बाहेर. इथे प्राइज ऑन झालंय गजानन मुडिये यांच्याकडून. 2 लगातार षटकारासाठी गौरव नागवेकर यांच्यासाठी 2 लगातार षटकार आणि 500 रुपये ऑन झालेत. 500 रुपये ऑन झालेत. धावसंख्या 1 ने वाढणार. धावसंख्या होते ती म्हणजे 13 12
12 धावा. प्रथमेश सोनार गोलंदाजी करतील गौरवसाठी. पुन्हा एकदा यावेळेला पहिला षटकार येईल का? पहिला षटकार येईल का? नाही. गजानन मुडियेने हात टाकला होता खिशामध्ये की 500ची नोट काढावी, परंतु ती नोट मात्र त्यांच्या खिशातच राहील, कारण गौरव बॅक टू द डग आउट. डेकोरेशन पाहिजे असेल तर संपर्क साधा गावडे अंबेरी गावखडी मधील सुतारवाडीला बिलॉंग करणारे राजकुमार मेस्त्री यांच्याशी. सुमित जातोय मैदानामध्ये गौरवची जागा घेण्यासाठी. सुमित नागवेकर मैदानामध्ये. एक बंधू गेलाय, दुसरा भाऊ आलाय. जो तूफानों में पलते हैं ना वही इतिहास बनाते हैं, जो तूफान में पलते जा रहे हैं वही दुनिया बदलते जा रहे हैं. जुहे मुरादाबादी नावाचे एक शायर आहेत, त्यांची ही शायरी होती. अप्रतिम शायर जुहे मुरादाबादी. पुढचा बॉल यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल आहे, तिथे मात्र मेल 2 धावा. डिक्लेरेशन 1 की 2? 2 धावा डिक्लेरेशनच्या स्वरूपात. सुमित नागवेकर अटॅकिंग मोड वरती आलेत. इथे मात्र गिअर कम्प्लिटली त्यांना 5वा टाकावं लागेल. 2 धावांनी धावसंख्या वाढणार. पुनश्च एकदा 14. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी, परंतु अँगल 2 धावांसाठीच असेल. या 2 धावा फक्त तुम्हाला 16 वरती पोहोचवतील. षटकाराची अपेक्षा केली जाते गजानन मुडिये यांच्याकडून, गौरव नंतर सुमित कडून सुद्धा, परंतु जो अँगल पाहिजे ना, थोडा मिड विकेट रिजन लक्ष द्या तिकडे. मिड विकेट रिजनला जर बॅट फिरली तर मग षटकार जाईल. यानंतरचा मुकाबला वाडी मर्यादित असेल. वाडी मर्यादित ग्रुप क्वार्टर फायनल नंबर 2. ग्रीन स्टार विरुद्ध नवानगर यांच्यामध्ये. ग्रीन स्टार पावस विरुद्ध नवानगर यांच्यामध्ये नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही कर्णधारांनी. धावसंख्या 16 झालेली आहे. सुमित नागवेकर खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला मात्र ऑफसाईडच्या दिशेने, कारण बॉल अकॉर्डिंग टू फील्ड केला गेला. इथे ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेला. बॉलला थोडं मागे खेचलं होतं बॉलरने. एकच धाव मिळेल. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. 3 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला चौकार वाचवण्यासाठी, अर्थात बाउंड्री वाचवण्यासाठी ठेवले गेलेत. आता मात्र साहिल येतोय स्ट्राईक एंडला. धावसंख्या आहे 17 वरती. इथे एखादा षटकार 23 वरती पोचवेल. गोलंदाजी प्रथमेश सोनार यांची. नो चान्स प्रथमेश यांच्याकडून. हा अँटिसिपेटरी शॉट खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. डगआउट मधून भरपूर काही ओरडलं जात आहे, परंतु त्याला अर्थ नाहीये. कामगिरी तर दोन्ही फलंदाजांना करावी लागेल ना. 1 धाव अजून वाढवेल. 18 ही धावसंख्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18. 18 फॉल ऑफ 3 विकेट्स. शेवटच्या बॉल पर्यंत आलोय का आपण? 2 बॉल शिल्लक. एक शेवटचा बॉल असेल. यावेळेला मात्र परत एकदा दांडी गोल केली जाते. यष्टी उद्ध्वस्त केली जाते. गेंद अंदर, दांडी बाहर. धावा बदल्यात 18. 19 धावांचं टार्गेट आहे. इझिएस्ट टार्गेट आहे. 18 बॉल आणि 19 धावा. थोडासा निराशाजनक खेळ झालाय तो म्हणजे घोडेबटार दत्तप्रसादिक संघाकडून. नाणेफेकीसाठी आला इथे फैसल, त्या बाजूने सुद्धा आलाय, त्यामुळे इथे नाणेफेक केली जाईल बिटवीन द 2 टीम्स. पावस आणि नवानगर यांच्यामधील. वेलकम. पुन्हा एकदा हार्दिक आभार, सर्वांचे हार्दिक स्वागत. पुनश्च एकदा जाऊया शेवटच्या आपल्या अंतिम क्षणापर्यंत आपण येऊन ठेपलोय.
हळूहळू जातोय अंतिम क्षणापर्यंत, परंतु त्यासाठी अजून 2 मॅच वाट पाहावी लागेल. नंतर येईल सेमीफायनलचा ड्रामा आणि नंतर मग ग्रँड फिनाले. पण तोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा, पाहत राहा राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी नाईट एडिशन. असं म्हणतात ना, तू अपनी खूबियाँ ढूंढ खामियां निकालने के लिए लोग है ना, तू अपनी खूबियाँ ढूंढ खामियां निकालने के लिए लोग है ना, अगर रखना है कदम ना तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना, सपना देखना है तो ऊंचा देख, नीचा दिखाने के लिए लोग है ना, तू अपनी एक अलग पहचान बना, तू अपनी एक अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग है ना, तू कुछ करके दिखा यार, तू कुछ करके दिखा यार, ताली बजाने के लिए लोग है ना. मग लोकांना जर टाळ्या वाजवायचं असं काम करायचं वाटत असेल तर त्यासाठी आहे हे प्लॅटफॉर्म. आज तुम्ही जे काम कराल त्याने लोक टाळी वाजवतील, कदाचित ते हाताने नाही परंतु मनातल्या मनात वाजवतील, परंतु सलाम मात्र त्यांचा तुम्हाला असेल. पण त्यासाठी तुमचं लागतं कर्तृत्व आणि तुमचं लागतं नेतृत्व. पण ते कर्तृत्व सिद्ध करावं लागेल मैदानावरती. 18 बॉल 19 धावा, मॅच फसली आहे, परंतु ती कोणासाठी फसली आहे? गुढे बटारसाठी. तिथून ती आपल्या बाजूला वळवायची असेल तर एक नाव समोर जे येईल अशा वेळेला कोणत्या कॅप्टनला विचारलं तर पहिली ओव्हर कोणाला देऊ तर तो परफेक्ट आहे गोलंदाज, त्याचं नाव आहे विनय. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होईल प्रथमेश आहे आणि या बाजूने निखिल सारंग. बिनीची जोडी आहे ही सलामीची. पहिला बॉल, स्लोवर डिलिव्हरी. मी काय म्हटलं होतं 18 बॉल 19 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि तुम्हाला जर एखादा गोलंदाज पाहिजे असेल तर तो कोणता हवा असेल कॅप्टनला विचारलं आणि एक ऑप्शन ठेवलं की हा चालेल का, तर तो डोळे झाकून होय म्हणेल असा हा गोलंदाज आहे विनय. रत्नागिरीला गुढे बटारला बिलॉंग करणारा हा खेळाडू, त्याच्याकडे सुद्धा मोठं आव्हान आहे. हे सोपं टार्गेट नाही आहे 18-19 डिफेंड करणे, कारण या मैदानावरती इझिली या मैदानावरती ते चेस केले जाऊ शकतात. सिंगल आउट डबल आउटने कोणताही एखादा मोठा फटका न खेळता. पण इथे प्रेझेन्स ऑफ माइंड वापरेल का निखिल सारंग, समयोचितता दाखवेल का, की मग स्वतःचा जो नॅचरल गेम आहे तो नॅचरल गेमच करेल. 17 बॉल आणि 18ची आवश्यकता जिंकण्यासाठी, 16 बॉल आणि 18ची आवश्यकता. फुल टॉस आणि तोच गेम केलाय त्याने, नॅचरल गेम. तू मला कुठेही टाक यार, साखरेत गोळ मधात पोळ, परंतु जर मी कडू कारलंय तुझ्यासाठी गोलंदाज तर मी कडू कारलंच राहणार. दाखवून देतोय फलंदाज षटकाराने निखिल सारंग नाव. धावसंख्या झाली आहे 7 आणि फसलेली मॅच अजून फसली आहे फॉर द विनय. नेक्स्ट डिलिव्हरी परत एकदा निखिल सारंग यांच्याकडून अपिश डिलिव्हरी होता हा आणि त्याला मात्र शॉर्टम पुल करायचा होता. हुक झाला बॉल एका धावेसाठी. एक धावेने धावसंख्या वाढणार. धावसंख्या होते 8. अजूनही 11ची आवश्यकता जिंकण्यासाठी. नाचणे सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज होतोय, तयार हो थोपटून दंड. ओ यावेळेला मात्र निखिल चुकतोय आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज बाद होतोय. पहिला झटका मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून निखिलच्या स्वरूपात. जर तो षटकार आला नसता आणि जर निखिल बाद झाला असता तर मग एक वेगळ्या अँगलने या मॅचला पाहिलं गेलं असतं. परंतु आता मात्र प्रेशर अजूनही गुढे बटारकडे आहेत. ज्या पद्धतीने फिल्डर आपल्या शोल्डर्स डाऊन पद्धतीने दिसत आहेत, अजूनही त्यांच्याकडे तो आत्मविश्वास दिसत नाहीये, कारण मॅच अजूनही भरपूर लांब आहे त्यांच्यासाठी. तरी तिथून खेचून आणायचं आहे. पण म्हणतात ना क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ द अनसर्टनिटी आहे गेम. त्यामुळे कोणत्या क्षणाला कोणत्या बाजूने कोणत्या दिशेने कोणत्या पद्धतीने सामना बदलू शकेल कोणीही सांगू शकत नाही. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, रोहित येतोय फलंदाज. धावसंख्या अजून आहे तिथेच 8. एक गडी बाद 8. अजूनही 11ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. विनय नेक्स्ट बॉल. रोहित यांच्यासाठी बॅकफूट ड्राईव्ह पाहायला मिळाला. रोहित ऑन ड्राईव्ह करतोय. एक धाव पूर्ण केली जाते
8चं रूपांतर 9 वरती केलं जात आहे. षटक संपल्याची खूण पंचांकडून केली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 9. अजूनही 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. फसलाय जरूर सामना, परंतु 12 बॉल 10 धावा डिफेंड होऊ पण शकतात. यासाठी आवश्यक काय असेल तर डिसिप्लिन असेल आवश्यक. अवांतरवरती कंट्रोल पाहिजे, सिंगल रोखली गेली पाहिजे आणि विकेट पाहिजे. प्रेशर क्रिएट झालं पाहिजे. यासाठी काय करणार एक्झिक्युशन. यावेळेला ती सिंगल रोखली गेली आहे. याच पद्धतीने गोलंदाजी लागेल. पुढच्या 11 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. प्रत्येक डॉट डिलिव्हरी मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. यासाठी थोडासा मोमेंटम आपल्या शिफ्ट करावा लागेल. जो गेम मोमेंटम पाहतोय आपण तो नाचण्याच्या बाजूने आहे. तोच मोमेंटम शिफ्ट आउट करण्यासाठी तुम्ही दुसरं काय करणार तर विकेट घ्या. विकेट इज द की. रोहित फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 11 बॉल. यावेळेला कॅच होईल का, कॅच होईल का. फिल्डर मध्ये आहे रोहित आणि कॅचच्या आणि तो कॅच घेतला गेलाय. 10 बॉल 10 धावा. ड्रामा क्रिएट होणार का, सीन क्रिएट होतोय का इथे. पडदा खेचला गेलाय. अंक क्रमांक 1 संपलाय का, दुसरा अंक चालू झालाय का, क्लायमॅक्स कडे आपण येतोय का, कारण विकेट गेली आहे. पाहिजे 10 बॉल 10 धावा. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये अक्षय. फलंदाज बाद झालाय रोहित. अक्षय येतोय नाचणे संघाच्या वतीने. 10 बॉल 10 धावा. इथे गुडेवटार दत्त प्रासादिक गुडेवटार ड्रामा सीन क्रिएट करणार का. इथे मात्र पडदा खेचलाय. खरोखरच घंटी वाजवली आहे. घंटी वाजलेली घंटी दुसरा प्रवेश आणेल का दुसऱ्या या अंकामध्ये काय होणार. कारण 10 बॉल 10 धावा. अजून एक डॉट डिलिव्हरी या मॅचला कलाटणी देऊ शकतो. नेक्स्ट डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी येतोय. लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळतोय आपल्याला. थोडा हाफ ट्रॅकर होता झाला असता अर्थात, परंतु लेंथ डिलिव्हरी बनून गेला या शेवटी. डॉट डिलिव्हरी 8. आता मात्र धावा पाहिजेत 9 ला 10. समीकरण बदललंय. 12 ला 10 पाहिजे होत्या, 9 ला 10 आल्यात. दुसऱ्या बाजूला चिन्मय वेट अँड वॉचची भूमिका करतोय. समोर काय घडतंय पाहतोय. घडतंय बिघडतंय काय घडणार काय बिघडणार. पुढचा बॉल पुन्हा येईल का, पण या वेळेला मात्र आक्रमण केलंय आणि आक्रमण असं केलंय की कॅच 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 होते. ही मॅच विनिंग कॅच ठरू शकते. उंच बॉल झेपावला गेला होता आणि उडत्या पाखराचे पंख जसे मोजले जातात ना तसे या ओव्हरमध्ये पंख मोजण्याचं काम केलंय गोलंदाज. नाव आहे गोलंदाजाचं चिन्मय. बॉल या ठिकाणी डॉट आलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये स्ट्राईक एंडला असेल विजय. विजयला विजयी कामगिरी करावी लागेल. जय आणि पराजय यांच्यामध्ये असेल विजय. आपल्या संघाच्या जय आणि पराजयमध्ये दुसऱ्या बाजूने चिन्मय सुद्धा. अगदी चिन्मय म्हणजे थंड शांत. चिन्मय म्हणजे शून्यातून ज्वाला प्रज्वलित करणारा तो चिन्मय. पण इथे मात्र काय होणार. 4 बॉल गोलंदाजीचा भार ज्याने स्वीकारलाय. अप्रतिम गोलंदाजी चिन्मय. शून्यातून प्रज्वलित करणारा हा गोलंदाज. अजून एक डॉट डिलिव्हरी येईल का, कारण कॅच होणार. तिथे फिल्डर आहे तैनात. ओ हो अँटी क्लायमॅक्स होणार ना. मी म्हटलं ना घंटी वाजवली होती. इथे वाजवली आहे घंटी. क्लास 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 म्हणजे काय तर हा आहे तो क्लास चिन्मयच्या गोलंदाजीमधून. अजून एक विकेटचं पतन होतंय. 7 बॉल 10 धावा. ड्रामा ऑन.
काय ड्रामा, काय सुपर ओव्हर येईल का अजूनही? कोई भी मुश्किल थका नहीं सकती, रास्ते की रुकावट गिरा नहीं सकती, अगर जुनून है ना जीतने का तो हार भी हमें हरा नहीं सकती. दाखवून देतोय चिन्मय, वन मॅन आर्मीचं काम करतोय. फिल्डरने मात्र त्याला योग्य साथ दिली आहे. इथे शोल्डर्स झुकलेले होते, आता मात्र शोल्डर्स डाऊन ते अप होताना दिसत आहेत. इथे अटॅकिंग मोडवरती या ठिकाणी डॉमिनेंट पोझिशनवरती आहे. या वेळेला मात्र फलंदाजी करणारा संघ दिसत नाहीये, तर क्षेत्ररक्षण करणारा संघ दिसेल. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, विराज येतोय. विराज, कामगिरी करावी लागेल आणि राज्य निर्माण करावं लागेल. हे विरोधकांचं राज्य बर्दाश्त करण्यापेक्षा स्वतःचं राज्य निर्माण करावं लागेल. यावेळेला विराज कडून ते राज्य निर्माण झाले. 5 बॉल वरती जे ड्रामा क्रिएट झाला होता ना, एका बॉल वरती खतम. एकच कॉल आणि मॅटर सॉल्व करून टाकलाय भाई, छक्का. म्हणून म्हणतो ना, क्रिकेट हा गेम अनिश्चिततेचा खेळ आहे. एका बॉलवरती कसा गेम बदलला. 4 बॉलची मेहनत, 5 बॉल सॉरी 5 बॉलची मेहनत घेतली होती चिन्मयने. एका बॉलवर खळखट्याक करून टाकला ना, खळखट्याक म्हणतात ना, खळखट्याक. एक कॉल मॅटर सॉल्व, जाग्यावर पलटी करून टाकला आणि टांगे फरार, घोडे फरार. टांगा पलटी आणि घोडे फरार करून टाकले. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता आता विजयासाठी. 6 बॉल 4 धावा. प्रथमेश सोनार, सोनार हे सोनं चमकवण्यासाठी तराशणारा तो जवाहीर, तो इथे आपल्या विजय तराशणार का? इथे मात्र चमकी देणार का आपल्या विजयाला? सोन्याची झळाळी आणणार का आपल्या संघाला? विजयासाठी तयार असेल. यावेळेला थोडासा लक फेवर्स द फॉर्च्यून बोलतात ना, की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव बोलतात ना, किंवा लक फेवर्स द ब्रेव मॅन, त्या पद्धतीने हा षटकार खेचला होता. यावेळेला इंटेलिजंटली एक धाव, कोणतीही हाराकिरी नाहीये. नवीन जो गोलंदाज आलाय अथर्व, त्याच्यासाठी 5 बॉल आणि 3 धावा डिफेंड करायच्या आहेत. सोपं टार्गेट नाहीये. आता एका बॉलवरती गेम चेंज झालाय. एका बॉलवरती पण काय लढत दिली आहे, काय लढत दिली आहे. हार कर भी जीतने वाले को बाजीगर बोलते हैं. तुम्ही कदाचित मैदानावर हाराल, पण चिन्मयने हृदय जिंकून निलीत इथल्या प्रेक्षकांची. येईल का कॅच, येईल का कॅच? नाही, तयार नव्हता क्षेत्ररक्षक, नाहीतर आणखीन ड्रामा सीन झाला असता. प्रथमेश नॉन स्ट्राईक एंडला जातोय, विराज येतोय स्ट्राईक एंडला. इथे विराजने मात्र राज्य निर्माण केले स्वतःचं. 2 धावांची आवश्यकता, 4 बॉल आणि 2 धावा. तर चिन्मयसाठी मात्र हार्ड लक असेल. कधी कधी आपलं नाव रोशन करण्यासाठी जिंकणे फार महत्त्वाचं नसतं, पण आपल्या कामगिरीने आपण हृदयामध्ये स्थान निर्माण करू शकतो. हृदय जिंकलीत, मन जिंकलीत या ड्रामॅटिकली गोलंदाजीने चिन्मयने. इथे मात्र 4 बॉल आणि 2 धावा. ऑस्ट्रेलियन पद्धतीची क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहायला मिळणार आता. 4 बॉल 2 धावा. यावेळेला शफल झाले दोन्ही फलंदाज, कारण 1 धावेसाठी क्रॉस झाले. बॉल चांगला होता, मिडल आणि लेग स्टंपकडे येणारा. बॅटच्या पट्ट्यात नक्कीच नाही आला, परंतु 1 धाव कसा तरी तो वाचवला गेला स्टंपकडे जाण्यापासून. पण एका धावेने टाय अप झालाय. 1 धावेची गरज, 1 धावेची आवश्यकता आहे. 3 बॉल 1 धावा. आता मात्र कम्प्लिटली अटॅकिंग मोडवरती असेल तो, म्हणजे गोलंदाजीचा. फिल्डिंग स्लाइस केला स्लिप कॉर्डरमध्ये, गॅपमधून बॉल 1 धावेसाठी.